वनदावे प्रलंबित. 12 जानेवारीला शहाद्यात वनभवनसमोर बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन. शहादा तालुक्यातील शहाणा, कंसाई, वडगाव व नागझिरी या गावांतील एकूण 28 प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत या प्रमुख मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी शहादा येथील वनभवनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन उपविभागीय वन अधिकारी शहादा तसेच शहादा पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे. या आंदोलनाच्या निवेदनप्रसंगी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, मुन्ना पावरा, अजित वळवी, रवींद्र पटले, पप्पू अवाया यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी शहादा यांनी सहाय्यक वनसंरक्षक शहादा यांना दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी शेती, वनहक्क मान्यता अधिनियम 2006 तसेच नियम 2008 व सुधारणा नियम 2012 यांची अंमलबजावणी करून मूळ वनदाव्यांची तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. या पत्रानुसार शहादा तालुक्यातील एकूण 28 वनदाव्यांबाबत अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र तब्बल 1 वर्ष 11 महिने एवढा कालावधी लोटूनही सदर वनदाव्यांबाबत अभिप्राय प्राप्त झाला आहे की नाही याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती वनदावेदारांना मिळालेली नाही. परिणामी संबंधित वनदावेदार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. वनदावे प्रलंबित ठेवून आदिवासी व पारंपरिक वनविमासी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने दिला आहे. दरम्यान या ठिय्या आंदोलनात सर्व वनदावेदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी केले आहे. पाहत रहा लोकसेवा न्यूज 24 तास. शहादा तालुक्यातील शहाणा, वडगाव, नागझिरी, कंसाई अशा 4 गावातील एकूण 28 वनदावे गेली 2 वर्षे वनभवन शहादा येथे प्रलंबित आहेत. या प्रलंबित वनदाव्यांमुळे वनदावेदार शेतकरी हे पंतप्रधान पीक विमा योजना अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत. हे शेतकरी हे वनदावे निकाली काढण्यात यावेत म्हणून या कार्यालयामध्ये गेली 2 वर्ष हेलपाटे घालत आहेत, परंतु अद्यापही हे जे वनदावे आहे निकाली काढण्यात आलेले नाही आहेत. म्हणून आम्ही दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे या सर्व वनदाव्यादारांना मार्फत इथं वनभवन शहादासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. सर्व वनदावेदार शेतकऱ्यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपल्या या न्याय हक्कासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपले जे वनदावे आहे, वनदाव्यांचा जो हक्क आहे तो मिळवून घ्यावा. धन्यवाद. जय बिरसा, जय आदिवासी.